या व्हिडिओपर्यंत तुम्ही आला असाल, श्री स्वामी समर्थांच्यावरती तुमचा विश्वास असेल किंवा नसेल. पण या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केला आहे म्हणजे नक्कीच आजचा हा जो एका आईचा अनुभव आहे. प्रत्येक आई ही आपल्या मुलासाठी काय काय करू शकते हे तर जग जाहीर आहे. पण श्री स्वामी समर्थांची प्रचिती करणारा आजचा हा जो एका आईचा अनुभव आहे, त्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच तुमच्या आईबद्दल किंवा तुम्हाला तुमच्या मुलग्याबद्दल खरंच मनापासून खूप चांगलं वाटेल. आणि सध्या तुमच्या संकटात किंवा तुम्ही ज्या आयुष्यात संकटात असाल, जे प्रॉब्लेम्स असतील, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी किंवा तुमच्या आईवरती काही प्रॉब्लेम्स असतील, घरात काही औषध उपचार चालू असतील, कोणी तब्येत बिघडली असेल, कोणाला दवाखाना लागला असेल, या सगळ्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणारा आजचा हा अनुभव आहे. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील, रिअल लाईफ अनुभव श्री स्वामी समर्थांची प्रचिती करणारे किंवा तुमच्या आयुष्यात असं काही घडलं असेल, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा. एक Google फॉर्म ओपन होईल आणि त्यात तुम्ही तुमचा अनुभव टाईप करून जसं आज यांनी आपल्याला अनुभव पाठवला आहे, तसाच तुम्ही आम्हाला अनुभव पाठवू शकता. आपण अनुभवाला सुरुवात करूया. आजचा अनुभव समृद्धी सावंत यांचा आहे. नमस्कार. माझं नाव समृद्धी सावंत आहे. माझ्या मुलासोबत घडलेला स्वामींचा एक छोटासा पण माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आज मी तुम्हाला सांगत आहे. माझा मुलगा सक्षम, क्या बात आहे, नाव खूप छान आहे. माझा मुलगा सक्षम इयत्ता 8वी शिकत होता. मी रोज त्याला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर जात असे. एक दिवस मी त्याला नेहमीप्रमाणे तयार केलं आणि घरातून त्याला बाय म्हटलं. तो शाळेत जाण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर मी माझी कामं करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात अचानक सक्षमचा आवाज ऐकू आला. तो मोठ्याने ओरडत होता, "मम्मी, मम्मी!" त्याचा आवाज खूप भयानक वाटत होता. मी घाबरून घराबाहेर धावत गेले. बाहेर पाहिलं तर 7-8 कुत्रे सक्षमच्या मागे धावत होते आणि त्याच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न करत होते. ते दृश्य पाहून माझ्या काळजात अक्षरशः धस्स झालं. मी खूप घाबरले. तेवढ्यात अचानक एक काकू देवासारख्या आमच्या मदतीला आल्या. त्यांनी त्या कुत्र्यांना हकलून लावलं. त्या काकूंमुळे सक्षम संकटातून बाहेर आला. मी खूप घाबरले होते. पण थोड्याच वेळात त्याची शाळेची बस आली आणि मी त्याला शाळेत पाठवलं. सक्षम शाळेत गेल्यावर मी घरी आले. पण घरी आल्यानंतर अचानक माझ्या मनात विचार आला, "अरे देवा, त्या कुत्र्यांनी सक्षमला दात तर लावला असेल का? त्याला नखं लागली असतील का?" हा विचार मनात येताच माझी भीती आणखी वाढली. मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि सक्षम शाळेतून आल्यावर त्याला नीट तपासून पहा असं सांगितलं. तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. मी सतत जप करत होते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनात फक्त माझा मुलगा आणि स्वामींचं नाव एवढंच होतं. तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलवर स्वामींचा एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये जणू स्वामींचाच संदेश मला मिळाला. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो संदेश पाहताच माझ्या मनात थोडासा धीर आला. मी मनात म्हणाले, स्वामी माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाहीत. सक्षम शाळेतून घरी येईपर्यंत माझं लक्ष दुसऱ्या कशातच लागत नव्हतं. शेवटी सक्षम घरी आला. मी सर्वात आधी त्याला नीट तपासून पाहिलं. त्याच्या अंगावर कुठेही कुत्र्याने चावा घेतल्याची खूण नव्हती. नखसुद्धा नव्हतं. 7-8 कुत्रे त्याच्यावर धावत आले होते, पण माझ्या मुलाला साधं नख देखील लागलं नव्हतं. तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. त्या दिवशी मला पुन्हा एकदा मनापासून जाणवलं, स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात. ज्या क्षणी माझ्या मनात भीती निर्माण झाली, त्या क्षणी मला स्वामींचा व्हिडिओ दिसला आणि त्यातून मला धीर मिळाला. आजही माझ्याकडे स्वामींचे असे अनेक अनुभव आहेत, पण माझ्या मुलाच्या बाबतीत घडलेला हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, या अनुभवातून स्वामी भक्तांचा जर संदेश आपण म्हणायचा असेल तर समृद्धी ताई ज्या आहेत, या अनुभवातून एक गोष्ट जाणवते की संकटाच्या क्षणी मन घाबरून जातं. म्हणजे कित्येकदा आपल्याला असं होतं, जसं की कोरोना काळ आला होता. कोरोना काळामध्ये देखील आपल्यापैकी कित्येक जणांनी आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी गमावले असतील. पण जास्तीत जास्त जी लोक देवाच्या घरी गेली किंवा आपल्याला सोडून गेली, त्यातील जास्तीत जास्त लोक ही कोरोनाने गेलीच नाहीत. म्हणजे कोरोना ही एक अशी गोष्ट होती की ज्याच्यामुळे माणूस घाबरून जास्त मरायचा.
कित्येकदा असं झालंय, की त्यांना कोरोना झालाय हे कळाल्या त्यांचं हार्ट फेल झालंय आणि हार्ट अटॅकमुळं ते एक्सपायर झालेत. सांगायचं तात्पर्य काय आहे, की त्यावेळी देखील जर कोरोनासारख्या महामारीला न घाबरता किंवा ती जी भीती होती, ती भीती जर कमी झाली असती, तर आज कित्येक लोकं आपल्यामध्ये असते. बऱ्याच ठिकाणी असं झालंय, की कोरोनामुळे नाही तर घाबरूनच माणसं वारलीत. आजच्या ह्या अनुभवामध्ये म्हणजे खरंच मनापासून मला छान वाटते, की आज असे जे अनुभव आपल्या समोर येतात, या अनुभवातून मला एवढंच कळतं, की जसं की समृद्धींनी म्हटलं, की बाबा ह्यांच्या मुलाला 7-8 कुत्रे चावा घेण्यासाठी धावत होते. आणि जसं तो मुलगा शाळेत गेला, जरा इमॅजिन करून बघा, तुमचा मुलगा आहे, तुमचा स्वतःचा मुलगा, त्याला कुत्री चावत होती, त्याला अचानक वाचवलं गेलंय आणि त्याला तिथल्या तिथंच स्कूल बसमध्ये सोडले त्यांनी. स्कूल आपण समजून चलो की 8वी म्हटल्यानंतर सकाळी 10 ते संध्याकाळी 5. जरा विचार करून बघा 10 ते 5 या वेळेमध्ये त्या आईवरती, त्या समृद्धींवरती काय मनात काय सुरू असेल? आणि कित्येकदा हे फक्त त्या मुलासाठी घातक नसतं, तर स्वतः आईसाठी घातक असतं. कारण तेवढ्या पिरियडमध्ये म्हणजे बघा 10 ते 11, 12, 1, 2, 3, 4, 5 जवळपास 6 तास, 6 ते 7 तास जर माणूस त्याचं टेन्शन घेत असेल, तर तो डिप्रेशनमध्ये जातो. आणि कित्येकदा जे शुगर असतं, बीपी असतं, ह्याचे जे पेशंट्स असतात, हे काय अचानक त्या प्रॉब्लेममध्ये अडकत नाहीत. तर हे हळू-हळू जे टेन्शन घेणं असतं, याच्यामुळंच लोकांना हे आजार होतात. त्यामुळं श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास या समृद्धींनी ठेवला याच कारणामुळं, की त्यांचा विश्वास होता म्हणून ते 10 ते संध्याकाळी 6 जे काही टाईम होता, त्या टाईममध्ये ते घाबरले नाहीत. त्यांच्या मनाला धीर मिळाला. ते शांत झाले. कारण शाळेच्या टाईममध्ये तर ते तिथं जाऊन काय करू शकणार नव्हते. तो घरी यायची वाट बघतच बसावी लागली असती. पण श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळं, त्यांचा एक व्हिडिओ बघितल्यामुळं, त्या व्हिडिओमुळं त्यांना धीर मिळाला आणि तो 6-7 तासाचा टेन्शनमधला भयानक प्रवास हा पॉझिटिव्ह झाला. त्यामुळं मला एकच म्हणायचं आहे, अनेक अनुभव आहेत. तुम्ही या चॅनलवरती बघाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक अनुभव आहेत. त्या अनुभवातून आपल्याला एवढंच कळतं, की प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवणारी लोकं ना मनापासून खूप खंबीर असतात. त्यांच्या मनात एवढी पॉझिटिव्हिटी भरलेली असते, की कितीही मोठं संकट समोर आलं, तरी त्या संकटाला अगदी साधारणपणे त्यातून बाहेर पडतात. आणि हेच गरजेचं आहे. आयुष्यामध्ये संकटं कमी येतात. ते संकटं येऊन गेली तरी त्याचं जे प्रभाव असतं, ते डोक्यामध्ये आणि आपल्या मनामध्ये एवढं राहतं, की आपलं पुढचं सगळं निगेटिव्ह होतं. त्यामुळं खरंच असे अनुभव नक्कीच खूप जास्त प्रेरणादायी ठरतायत. समृद्धी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर मनापासून धन्यवाद हा आमच्यापर्यंत पाठवल्याबद्दल. जे बघणारे लोक आहेत, तुमच्याकडे देखील असा काही अनुभव असेल, अशी काही प्रचिती असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही देखील तुमचा अनुभव माझ्यापर्यंत पाठवू शकता. मी ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. बाकी नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.